कोणासाठी गेलं, कोणी कोणासाठी पक्षाला वेठीस धरलं, हे ठीक आहे, आम्ही नाही बोलणार. नाही नाही नाही, आपल्याला कशाला बोलायचं, आपण हे बोलू. पक्षाला वेठीस म्हणजे मोठं हे दाखवतात. आम्ही तर 3 जागा सोडल्या होत्या, बाबणे साहेब म्हणतील ते 3 जागा मागत होते, 3 जागा सोडल्या होत्या कोले साहेबांनी, अतुल शेट्टी, आम्ही पण, बरोबर की नाही. परंतु केवळ आणि केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी जनतेला वेठीस धरायचं, माझ्या शिवसैनिकांना वेठीस धरायचं, हे योग्य नाही. जनता दूध खेळू नाही, माझा शिवसैनिक दूध खुळा नाही. मी खरं ते पण म्हणालो, जसं मग यांना मी अभिवादन केलं. आज मी माझ्या आत्तापर्यंतच्या राजकीय आयुष्यात पहिल्यांदा शिवसेनेचं मफलर घातलं, पहिल्यांदा कोले साहेब. परंतु मला निश्चित सांगतो की केवळ शिवसेनेचे ते पक्षप्रमुख नव्हते, हृदय सम्राट नव्हते बाळासाहेब ठाकरे, संपूर्ण महाराष्ट्राचे आणि माझ्यासह ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे होते आणि आहेत. माझी मिसेस मुंबईची, आणि म्हणून त्यांना पण एक हिंदू म्हणून सगळ्यांना त्यांचा अभिमान आहे आणि मला देखील आहे. आमच्या सगळे राष्ट्रवादी पक्षपेक्षा नाही, खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं हिंदू हृदय सम्राट ते आहेत. केवळ तुम्ही म्हटले म्हणून आम्हाला पण तेवढं प्रेम, पण मशालचं पहिल्यांदा घातले बरं का, म्हणजे काय शिवसेनेचं माझ्या आयुष्यात असो. पण तुम्हाला मी सॅल्यूट करतो, बामणे साहेबांना, शिवसैनिकांना, की खऱ्या अर्थानं आपण विकासाच्या मागे उभं राहिलात. आणि गुलाब शेठला सांगत होतो मी, अतुल शेठन मी, गुलाब शेठ अहो असं असं होईल, गुलाब शेठ तुम्हाला घाटातच सोडून देतील, गुलाब शेठ असं होईल. आणि गुलाब शेठने अनुभव घेतला, पण गुलाब शेठ बीके असतील खंबीर राहिले, बरोबर ना बाळासाहेब, तुम्हाला माहिती आहे ते खंबीर राहिले. आणि म्हणून असं उमेदवार दिले ते कोले साहेबांनी, बामणे साहेबांनी, यांनी सगळा विचार केला. आणि तुम्ही जर सगळ्या उमेदवारांकडे पहा, आपल्या महिला पंचायत समिती असतील, सगळे हायली एज्युकेटेड आहेत, समाजाची नाळ असणारे, माझ्या जनतेची नाळ असणारे तालुक्यातले सगळे उमेदवार आहेत. मी एकाचं नाव नाही घेत, सगळे हायली क्वालिफाईड. आणि देवराम शेठ, तुमचा आवाज आतापर्यंत आम्ही ऐकला अनेक वेळा, म्हणजे खुशी खुशी तुमचा आवाज. परंतु खरं सांगू का, कोले साहेब असतील आणि माझे सभागृहातली मंडळी, सगळे आपली कार्यकर्ते सगळ्या पक्षाचे, अतुल शेठ असतील, तुमच्या सुनेवर आपण खुश झालो. तुमचं तिचं भाषण, आणि म्हटलं मूर्ती तर एवढी आवाज काय तुमच्या पुढे, तुम्ही तुमचा घासा बसतो ओरडल्यावर, काय सुंदर बोलली ती. आणि एज्युकेटेड आहे, मला वाटतं ती MA की MCOM आहे. MA की मारुती शेठ MA की MCOM मुलगी आहे ती, सरपंच म्हणून तिने काम केलं. आणि आपल्याला पुणे जिल्हा परिषद जी महाराष्ट्रामध्ये 1 नंबरची जिल्हा परिषद आहे महाराष्ट्रात, आणि त्या ठिकाणी आपल्याला माझ्या मतदारसंघाचे, ते तर मतदारसंघ असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, त्याच्या विकासाच्या प्रश्न मांडण्यासाठी आपल्याला योग्य उमेदवार तिथं पाठवायचे. केवळ स्थानिक राजकारण करून खालच्या म्हणजे वैयक्तिक पातळीवर बघून असे उमेदवार आपल्याला नको आहेत. आणि सगळे आपण जर उमेदवार पाहिले, खऱ्या अर्थानं एज्युकेटेड, विकासाची जाण असणारे असे सर्व उमेदवार उघडले. तुम्हाला मी अमोल कोले साहेब, अतुल शेठ, बामणे साहेब, तुम्हाला धन्यवाद देतो की आपण हा माझ्या जवळचा, तो माझ्या जवळचा, तो पक्षाचा समजा कुठं मोठा आहे कोणाचा, याचा विचार न करता खऱ्या अर्थानं जनतेमध्ये सेवा करणाऱ्या अशा लोकांना आपण उमेदवारी दिलेली, तुमचं अभिनंदन करतो. फार कठीण असतं फार. अनेक मी पण एक पक्षाचा यांच्याबरोबर काम करतो, तरी त्यांना सगळे अधिकार दिले होते. मी जाहीर दिलगिरी व्यक्त करतो की एका ठिकाणी 10 उमेदवार समजा उभाटाचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, काँग्रेसचे सगळे असतील, म्हणजे शरदचंद्र पवार साहेबांचे असतील, सगळ्यांना उमेदवारी देणं शक्य नव्हतं. ज्या इच्छुकांनी फॉर्म भरले नाही, पक्षाच्या निर्णयाला मान्यता दिली, त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. तुमचे ज्यांना उमेदवारी देता आली नाही त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. आणि खंबीरपणे तुम्ही पक्षाच्या मागे उभे राहिले, त्याला पण महत्त्वाचं आहे. ते तुमचं मोठं काम आहे. कारण अनेक चांगले असताना देखील त्यांना उमेदवारी देता आले नाही, उमेदवार असताना देखील. या ठिकाणी RPIचे आमचे पोपटराव राक्षे सुद्धा हजर आहेत, आमचे जर्रारबाई सुद्धा मुस्लिम संघटनेचे देखील, आमचा हे तर वाजिदबाई आहेत, अनेक आहेत, आमचा आकिबबाई आहे, अनेक मान्यवर आहेत. हे जे आपले पक्ष आहे ते सर्व धर्म समभाव, सेक्युलर, हिंदू, मुस्लिम, साळी, कोळी, माळी, तेली, तांबोळी, मराठा, सर्वांना बरोबर घेऊन जाणारा आपला शरदचंद्र पवार पक्ष, अजितदादा पवार पक्ष आहे.
आणि माझा आदिवासी बांधव पण आहेत. तुम्हाला माहीत असेल वल्लभशेठ बेनके साहेबांनी आणि